हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी आणि भरभरून जाऊ श्री स्वामी चरणी प्रार्थना। आणि माझे जे आहे त्या डब्याला सुरुवात झालेली आहे, कारण की आता जे आहे ते 7:30 वाजलेले आहेत आणि डब्बा पण करायचा आहे। आज बनवायची आहे मला गवारीची भाजी आणि बटाटा। मुलासाठी बटाटा बनवायचा आहे, मिस्टरांसाठी गवार बनवायची। माहित आहे का, पावसानं तर खूपच हे दिलं आहे आणि डब्याला जे आहे तर प्रत्येकाला वेगवेगळं लागतं। सगळ्यांना जे आहे ते सर्दी झालेल्या आहेत ह्या पावसाने। करायची मी बरी झाली आहे, तर आता मिस्टरांचं चालू झालेलं आहे। चला मी अगोदर जे आहे तर भाजी करून घेते, नंतर तुमच्याशी गप्पा मारते। सगळ्यात अगोदर तर चहा करून द्यायचा आहे। इकडे मिस्टरांची जे आहेत आंघोळ झालेली आहे, पाठीमाग आहे। मला म्हणते, मी त्यांना म्हणजे थांबा 2 मिनिटं, मला एवढं धुवून घेऊन द्या। धुवून झालं ना की मग त्यानंतर जे आहे ते करून दे। आज काय बटाट्याची चला मी अगोदर जे आहे ते साफसफाई करून घेते आणि भाजी आहे तर बघा माझी भाजी चालू आहे। आता मस्त गवारीची भाजी करून घेणार आहे। आणि काय गळ्याला जे आहे तर थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जे आहे ते जास्त काही बोलावशी वाटत नाही आहे। त्यामुळे मी जे आहे तर आता मस्त डबा करून घेते। तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला अगोदर मी माझा स्वयंपाक बनवून घेते, नंतर तुमच्याशी जे आहे ते गप्पा मारते। इथे बघा माझी भाजी चालू आहे, तर जिरी मोहरी घालून घेत आहे मी अगोदर। भाजीमध्ये मी गवारीच्या भाजीमध्ये जे आहे ते दुसरं काही वापरत नाही, जिरी मोहरी वापरते आणि डायरेक्ट गवार टाकून देते। त्या मिस्टरांना जे आहे तर तशीच गवार आवडते, त्यामुळे तर मी जे आहे तर आता काही
स्वयंपाक वगैरे जे आहे ते आवरलेला आहे. पण आता हे बाकीचे काम गॅस पुसणं इथलं पण आवरून घेतलं आहे बरं का. पण खाली जे म्हणतात का ते खाली खूप राडा आहे आणि ते आवरायचं राहिलेलं आहे. आणि अगोदर म्हटलं गॅस पुसलं आवरून, म्हणजे वरचा गॅस पुसून घेतला ना की आपण जे भाज्या वगैरे केलेल्या असतात का नाही तर ते तर वर ठेवून देता येतात. त्यामुळे जे आहे तर मग म्हटलं अगोदर इथली साफसफाई करून घेवा आणि त्यानंतर जे आहे तर खालचं करा. त्यामुळे चालले काय रोज उठलं की तेच कामं असतात. आणि ह्या कामाचं खरंच कधी कधी असं वाटतं राहू देवा नाही करू आज काही करू नाही. पण काय होतं माहिती का, आपण जर का नाही ना केलं तर मग कोण करणार आहे असं पण आहे ना. तर मिस्टर गेलेले आहेत, मुलगा गेलेला आहे, आता राहिलेले आहे, रिवबाळ जाणार आहे. तर चला अगोदर मी जे आहे ते काम करून घेते. या रिवबाळाला जे आहेत आता नेऊन घालायचं शाळेमध्ये. तिची झालेली आहे आंघोळ वगैरे. काय होतं तिला आंघोळ घालताना जे आहे ना तर मी पूर्ण वल्ली होऊन जाते. मग त्यामुळे जे आहे तर अगोदर मी तिलाच आंघोळ घालून घेते आणि त्यानंतर मग मी करत असते. तर आता तिची झालेली आहे. चला इकडे माझा खूप राडा पडलेला आहे. तर मला आता मी नाही दाखवू शकत. भांडे काढून ठेवलेले आहेत, भाज्या काढून ठेवलेल्या आहेत, तर त्याचे भांडे घासायचे आहेत, फरची पुसायची आहे, कपडे धुवायचे आहेत. भरपूर काम आहे जे करायचं आहे. आणि मुलं काय करतात, पॅकिंग असलं ना की घरामध्ये आपण शिल्लक आणून ठेवलं आणि खातात आणि तिथंच ठेवून देतात. असं नाही आहे की आता मम्मी ओरडल डब्यात ठेवून देवा किंवा काही नाही. त्यांना माहीत आहे करते नंतर मम्मी. त्यामुळे त्यांचं तसंच असतं. जरा छोटे पण आहेत. तर चला मी अगोदर आता मी आंघोळ हे करून घेते. भांड्याचा ढीग लागला आहे बघा इकडे खाली. भांडे फक्त रिकामे करून ठेवलेले आहेत, भांडे घासायचे घरची. चला मी राहिलेली माझे कामं करून घेते. या कामानं जे आहे तर खूप सारं असं डोकं आऊट केलं आहे. आणि मी जे आहे तर जस्ट बाहेरून उन्हातून जे आहेत आले आहे. आणि आज ऊन आहे बरं का बाहेर. असं आहे, सकाळीच गेलेले होते. सकाळी गेलेले होते 12 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत 2:30. तर यायला खूप लेट झाला आणि आत्ता जेवण राहिलेलं आहे. येता येता जे आहे तर थोडासा भाजीपाला पण घेऊन आले. एवढाच नाही आहे, बरेच खाली पण आणलं आहे, आणून ठेवलेलं आहे. मुलांना काही वस्तू नव्हत्या तर त्या आणायच्या होत्या. त्यामध्ये जे आहे तो खूप लेट झाला. आणि आई मी दोन्ही पण होतो आणि मीटिंग पण होती. एकदा मीटिंग म्हणलं ना की काय होतं, सारखंच मीटिंग असते महिन्याला आणि बसून बसून खूप वैताग येतो. माहीत आहे का, तिथं दडना मोबाईल बघता येतो नाही काय. तर असं आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मला खूप गरम होत आहे माहीत आहे. हे पायानं या गाडीनं या, पण शेवटी आज ऊन पडलं आहे तर खूप चांगलं वाटत आहे. कारण की फायनली आज जे आहे तर कपडे सुकणार आहेत 8 दिवसानंतर. तर खूप छान वाटत आहे. तर असं चला परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.